पाटील साहेब. यस. नमस्कार शेतकरी बंधू भगिनी तसेच गोपालक बंधू भगिनींनो. देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र कृषी महाविद्यालय पुणे व विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे आयोजित या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो. आज या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे सहशास्त्रज्ञ व सहयोगी प्राध्यापक कृषी महाविद्यालय पुणे डॉक्टर समीर ढगे हे उपस्थित आहेत. तर आज ढगे सर आपल्याला देशी गोपालन व आहार व्यवस्थापन या विषयावरती मार्गदर्शन करणार आहेत. त्यांचा या विषयातील गाढा अभ्यास आहे आणि प्रात्यक्षिक ज्ञान त्यांच्याकडे ह्या विषयातील सखोल असं ज्ञान आहे. तरी मी डॉक्टर समीर ढगे यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थित गोपालक शेतकरी बंधू भगिनींना देशी गोपालन आणि आहार व्यवस्थापन या विषयावरती मार्गदर्शन करावं. ढगे सर. धन्यवाद पाटील साहेब आणि माने साहेब. शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर समीर ढगे, पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभाग कृषी महाविद्यालय पुणे या ठिकाणी असोसिएट प्रोफेसर म्हणून काम करतो. आज आपण या ठिकाणी देशी गायींचे आहार व्यवस्थापन याविषयी चर्चा करणार आहोत. जी काही उपलब्ध माहिती माझ्याकडे आहे ती मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय हा पूर्णपणे आपल्या जनावरांच्या व्यवस्थापनावरती अवलंबून असतो. आपण कशा पद्धतीने आपल्या जनावरांचं व्यवस्थापन करतो आणि आपण त्यांच्यापासून अधिकाधिक उत्पादन कशा पद्धतीने मिळवू शकतो हे आपण पाहणं गरजेचं असतं, की जेणेकरून आपला जो प्रॉफिट आहे, आपला जो फायदा आहे, हा आपण जास्तीत जास्त ह्या व्यवसायातून मिळू शकतो. आता जर आपण बघितलं तर ज्यावेळेस आपला देश स्वतंत्र झाला त्यावेळेस आपल्या देशाचं जे दूध उत्पादन होतं एकूण ते 17 दशलक्ष टन, 17 मिलियन टन, 17 दशलक्ष टन होतं. आणि आज आपण आपल्या देशाचं जे दूध उत्पादन आहे ते 187 दशलक्ष टन इतकं झालेलं आहे. म्हणजे 10 पटीपेक्षाही आपण हे दूध उत्पादन आपलं वाढवलेलं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या देशाची लोकसंख्या प्रचंड होती, त्या मानाने दूध उत्पादन कमी होतं आणि म्हणून आपण जनावरांचं संकरीकरण म्हणजे संकरित गायीकडे आपण वळालो आणि संकरित गायींची निर्मिती केली आणि त्याच्यामुळं दूध उत्पादनामध्ये भरीव वाढ आपल्याला दिसून आली. त्याचप्रमाणे जनावरांचं आहार व्यवस्थापन असेल किंवा इतर आरोग्य असेल, या सर्वच गोष्टींकडे केंद्राच्या ज्या काही वेगवेगळ्या योजना होत्या त्यामार्फत आपण आपल्या जनावरांचं दूध उत्पादन वाढवू शकलो. परंतु जसा काळ बदलतो त्याप्रमाणे परिस्थितीनुसार जसं संशोधन समोर येत जातं त्याप्रमाणे बऱ्याचशा गोष्टी बदलत जातात. सुरुवातीला आपल्याकडं संकरित गायींची गरज होती, परंतु कालांतराने आपल्या हे लक्षात आलं की संकरित गायींचं जे दूध उत्पादन आहे ते सुरुवातीच्या पहिल्या वेतामध्ये, पहिल्या क्रॉसिंगमध्ये किंवा पहिल्या जनरेशनमध्ये आपल्याला चांगलं मिळतं, परंतु नंतर ते कमी कमी होत जातं. शिवाय ह्या संकरित गायींच्या दुधामध्ये फॅटचं प्रमाण कमी असतं, की ज्या फॅटला मार्केटमध्ये खूप डिमांड आहे. आणि फॅटचं प्रमाण कमी असल्यामुळे बऱ्याच वेळा डेअरीमध्ये किंवा ग्राहक देखील ते दूध स्वीकारत नाही. त्याचप्रमाणे आजकाल जे नवीन संशोधन झालेलं आहे की ज्याच्यामध्ये A1, A2 जे मिल्क आपण म्हणतो, त्या संकरित गायींमध्ये बऱ्याच ठिकाणी A1 मिल्क हा प्रकार जो आहे तो आढळून येतो, की जो आरोग्यास घातक आहे असं समजला जातो. आणि म्हणूनच आज आपण पुन्हा एकदा आपल्या देशी गायींकडे वळत आहोत. आणि ही आपल्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की आपण आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या देशी गायींचं संवर्धन केलं, ज्याच्यापासून आपल्याला अतिशय चांगल्या दर्जाचं दूध मिळत आहे. परंतु आता संकरीकरण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस ती काळाची गरज होती म्हणून आपण ती केल्या, परंतु आता आपल्याला बदललं पाहिजे आणि पुन्हा एकदा आपण आपल्या देशी गायींकडे वळालं पाहिजे. आता देशी गायींकडे जात असताना देखील
पूर्वीच्या काळी आपण यांचं जे संगोपन आहे ते शास्त्रीय पद्धतीने करत नसायचो आणि त्याच्यामुळं आपल्याला त्यांच्यापासून फारसं दूध उत्पादन मिळत नसायचं. त्या दुधाचा दर्जा उत्तम असायचा, परंतु क्वांटिटी त्याला संख्या म्हणू आपण, ती आपल्याला कमी मिळायची, कमी प्रमाणात दूध मिळत होतं. आणि म्हणूनच आता ह्या ज्या काही देशी गायी आहेत, आता आपण भारतात जर बघितलं तर भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये जवळपास 39 वेगवेगळ्या जाती, गायींच्या जाती आपल्याला आढळून येतात. असं असून देखील आपण परदेशात आपल्याला संकरीकरणासाठी HF किंवा जर्सीकडे जावं लागलं. त्याचं कारण असं होतं की आपण ह्या गायींचा किंवा त्यांच्या संगोपनाचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केलेला नव्हता. परंतु कालांतराने जसा जसा अभ्यास आपल्या समोर आला तर आपल्याला हे लक्षात आलं की जी काही गायींचं दूध उत्पादन असतं हे प्रामुख्याने 3 महत्वाच्या गोष्टींवरती अवलंबून असतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आनुवंशिकता, म्हणजे त्या गायींमध्ये चांगले जीन्स ज्याला म्हणतो आपण की त्याच्यामध्ये ती एक क्षमता आहे किंवा नाही की दूध उत्पादन करण्याची, आनुवंशिकता. फॉर एक्झाम्पल आपण जर बघितलं तर युरोपमधले लोक जी असतात ती सगळी गोऱ्या रंगाची असतात, आफ्रिकेतली लोक हे सावळ्या रंगाची, काळ्या रंगाची असतात, आपल्या भारतातली गव्हाळ रंगाची असतात, इकडे जर चायनामध्ये गेला तर ती तुमची पीतवर्णीय असतात. हा जो फरक आहे, हा फरक का आहे तर त्या लोकांची तशी आनुवंशिकता आहे, त्यांच्यामध्ये असं जेनेटिक त्यांच्यामध्ये तसे ती एक क्षमता आहे, त्याला आनुवंशिकता म्हणतो. आता आपल्या भारतीय जातींची देखील आनुवंशिकता फार चांगली आहे, परंतु आपण ती ओळखलेली नाही. त्याच्यासाठी आपण निवड पद्धतीने, आता जर समजा बाकीच्या धान्यांच्या बाबतीत आपण जर विचार केला तर आपल्याला ज्वारीमध्ये आपल्याकडे एक माळदांडी आहे की जी आपली वर्षानुवर्षे आपल्या भागामध्ये येणारी ज्वारीची ती व्हरायटी एक आहे. पण आपण नंतर संकरित हायब्रिड व्हरायटीज काढल्या, पण ह्या हायब्रिड व्हरायटीज काय झाल्या, लोकांनी त्या रिजेक्ट केल्या. पण पूर्वीच्या काळी लोक उपासमारीने मरत होते, त्या काळामध्ये हायब्रिड व्हरायटींची गरज होती आणि म्हणून त्या हायब्रिड व्हरायटी वाढल्या. परंतु कालांतराने हळूहळू आपण पुन्हा एकदा आता मालदांडी, बरेचसे लोक म्हणतील आम्हाला ज्वारी पाहिजे पण गावरान ज्वारी पाहिजे, मालदांडीच पाहिजे, किंवा लोकल ज्या व्हरायटी असतील त्याच आपल्याला ज्वारी, त्याची ज्वारी पाहिजे, किंवा बाजरी पण तशीच पाहिजे. किंवा आता भाज्या असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, समजा वांगी असतील, आता हायब्रिड वांग्यांची जी चव असते ती लोकांना आवडत नाही, परंतु ज्या गावरान वांगी आहे त्याला एक विशिष्ट प्रकारची चव असते. तर हे जे काही आपल्याकडं पूर्वीपासून निर्माण झालेले काही आनुवंशिकता आहे, वेगवेगळ्या भाज्यांमध्ये असेल, धान्यामध्ये असेल किंवा जनावरांमध्ये देखील असेल, ह्याच्यामध्ये खूप चांगली वैशिष्ट्ये आहेत, चांगली गुणधर्म आहे. आता याच्याविषयी तुम्ही बरेचसे लेक्चर ऐकले असते. तर आज आपण प्रामुख्याने त्यांचं दूध उत्पादन आपल्याला कसं वाढवता येईल शास्त्रीय पद्धतीने ते बघणार आहोत. तर आनुवंशिकता हा एक भाग झाला. त्याच्यानंतर त्याचं दुसरं महत्वाची अत्यंत गोष्ट जी आहे ती म्हणजे त्याचं आहार व्यवस्थापन. एखाद्या चांगली आपल्याकडे गाय आहे, तिची चांगली आनुवंशिकता आहे, परंतु तिला जर आपण पुरेसा आहार दिला नाही, तिच्या गरजेनुसार जर तिला आहार दिला नाही, तर कितीही आपण तिची आनुवंशिकता चांगली जरी असेल तरी तिच्यापासून आपल्याला योग्य प्रमाणात दूध मिळणार नाही. कारण ही जनावरं वजनाने फार मोठी असतात, 400, 500, 600 किलो पर्यंत त्यांचं वजन असतं. एवढ्या मोठ्या शरीराला खूप मोठ्या प्रमाणात आहार लागत असतो आणि हा जर आहार मिळाला नाही तर निश्चितच त्यांचा दूध उत्पादनावरती विपरीत परिणाम होत असतो. म्हणून आहार व्यवस्थापन. आणि तिसरा एक घटक आहे की ज्याला आपण सामान्य व्यवस्थापन किंवा त्याचं आरोग्य आहे, त्याचा गोठा कसा असावा, ह्या सगळ्या बाकीच्या व्यवस्थापनाशी तो संबंधित आहे. तर यातला जो महत्वाचा घटक आहे तो म्हणजे आहार व्यवस्थापन. त्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं की आनुवंशिकता, आता आनुवंशिकतेच्या दृष्टीने आपल्याकडे ज्या काही वेगवेगळ्या जाती आहेत भारतामधल्या, जवळपास 39 गायींच्या जाती आहेत. त्यातल्या काही ठराविक जाती ज्या आहेत त्या दूध उत्पादनासाठी चांगल्या समजल्या जातात. त्याच्यामध्ये सहीवाल, त्याच्यानंतर रेड सिंधी आणि गीर, तसंच थरपारकर, बाकी कांक्रेज, या पण जाती अशा आहेत की ज्याच्यापासून चांगलं दूध उत्पादन मिळतं. परंतु ह्या सर्वात चांगलं जे दूध उत्पादन आपल्याला मिळतं ते सहीवाल या गाई ह्या जातीपासून आपल्याला मिळतं. आणि सहीवाल जी आहे
ती म्हणजे जो पाकिस्तान आणि भारताची जी बॉर्डर आहे त्या भागातला जो सिंध प्रांत आहे त्या प्रांतामध्ये किंवा त्याच्या आजूबाजूला जे आहे त्या ठिकाणी तिचं ओरिजिन आहे, तिचं उगम स्थान आहे आणि तिथून ती सगळ्या भारतामध्ये आता पसरलेली आहे. पण आपल्याकडे तिचा फारसा प्रसार नाही. आपल्याकडे जे दिसतात त्या गीर गायी जे आहेत म्हणजे गुजरात राजस्थान मधून येणाऱ्या गीर गायींचं आपल्याकडे काही कळप दिसतात, परंतु सहीवाल आपल्याकडे तितक्या प्रमाणात दिसत नाही. म्हणून आता काळाची गरज अशी आहे की आपण त्या सहीवाल गायींचं संगोपन करणं गरजेचं आहे. बरेचसे लोक आता जागृत झालीत की त्यांना असं वाटतं की या संकरित गायींचं दूध A1 प्रकारचं आहे, ते आपल्याला नको, त्याच्यामध्ये फॅटचं प्रमाण कमी आहे. मग ते देशी गायींचं दूध मागतात, देशी गायींचं दुधापासून बनवलं तूप मागतात किंवा देशी गायींच्या दुधापासून मिळालेले वेगवेगळे पदार्थांची ती मागणी करतात. म्हणजे त्याला जास्त मागणी आता वाढत चालली आहे आणि मग जशी मागणी असेल तसा आपण जर पुरवठा केला तर आपल्या मालाला चांगला भाव मिळेल आणि मग आपला जो प्रॉफिट आहे, जो फायदा आहे तो वाढत जाईल. आणि म्हणून आपण सहीवाल गायींचं आपण आपल्या ठिकाणी शास्त्रीय पद्धतीने कसं संगोपन करू शकतो त्याचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. तर आहार व्यवस्थापन जे काय आहे, जो काही आपण रोजचा खर्च करतो, आता ह्या जनावरांच्या व्यवस्थापनामध्ये पशुसंवर्धनामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुरुवातीला आपल्याला काही खर्च करावा लागतो. म्हणजे गोठा बांधायचा असेल, गाई खरेदी करायची, ज्याला आपण फिक्स कॉस्ट म्हणतो, ती एकदाच आपल्याला खर्च करायचा. त्याच्यानंतर मात्र आपल्याला रोज त्या गायींसाठी रोजचा लागणारा चारा, मग तो वेगवेगळ्या प्रकारचा हिरवा, वाळलेला, द्विदल वर्गीय, एकदल वर्गीय खुराक, वेगवेगळ्या प्रकारचा मिनरल मिक्सचर्स, विटॅमिन्स, त्याच्यानंतर व्हेटरनरीचा जो काही खर्च असेल म्हणजे औषधासाठी होणारा जो काही खर्च असेल, असा जो रोजचा काही खर्च होतो किंवा लेबरची मजुरांचं जे व्यवस्थापन आहे, असा जो वेगवेगळा खर्च होत असतो त्या खर्चापैकी सगळ्यात जास्त खर्च हा जनावरांच्या आहारावरती होत असतो. तर जवळपास 60 ते 70% खर्च किंवा त्याच्यापेक्षाही जास्त खर्च हा जनावरांच्या आहारावरती होतो. म्हणून आपल्याला तो जो खर्च आहे तो आपल्याला खर्च कमीत कमी ठेवला पाहिजे. कारण तो जर खर्च वाढत गेला तर आपला काय होणार आहे, व्यवसाय जास्त फायदेशीर होणार नाही. मग तो खर्च कमी करत असताना मात्र जनावरांना, त्या गायींना पुरेशी अन्नद्रव्य मिळणं ते पण गरजेचं असतं. जर त्यांना अन्नद्रव्य पुरेशी मिळाली नाही, अन्न घटक पुरेशी मिळाले नाही, तर निश्चितच त्याचा विपरीत परिणाम डायरेक्टली तुमच्या दूध उत्पादनावर होईल आणि आपला व्यवसाय तोट्यात जाईल. म्हणून हा एक अतिशय कळीचा मुद्दा आहे की खर्च कमी करून आपण उत्पादन कसं वाढवेल, आपल्या उत्पादनाला मार्केटमध्ये कसा जास्तीत जास्त भाव मिळेल, त्यावरती आपला व्यवसाय फायदेशीर ठरेल की तो तोट्यात जाईल हे अवलंबून असतं. तर आता हा जो आहार व्यवस्थापन आहे याच्यामध्ये जनावरांचा आहार कसा असावा, त्याच्यामध्ये कोणते कोणते घटक असतात, डगे सर, कशा पद्धतीने सर तुमची स्लाइड शो होत नाहीये. हा हा ठीक आहे. पहिली स्लाइड दिसत आहे. हा, आता दिसायला लागले सर. बरं बरं, ते काय आता ते थोडस इंग्लिश मध्ये असल्यामुळे मी फारसं हे दाखवलं नाही. अच्छा. ह्याच गोष्टी मी सांगतोय आता, जे काही स्लाइड मध्ये आपल्याला दिसतंय समजा, हेच मी तुम्हाला मराठीत सांगण्याचा प्रयत्न करतोय. ओके ओके, ठीक आहे. ठीक आहे. ओके. तर जनावरांचा आहार कसा असावा, त्याच्यामध्ये कोणते कोणते घटक असावेत, तो कशा पद्धतीने दिला जावा, वेगवेगळे जे गट असतात म्हणजे दुभत्या गायी असतील किंवा वासरं असतील, यांचा आहार व्यवस्थापन कसं करावं, तर हे आपण आता या ठिकाणी थोडक्यात बघूयात. तर सगळ्यात महत्वाचा जो आहे तो खर्चाचा मुद्दा आहे. खर्च कमी करून आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी त्याचा आहार व्यवस्थापन फार महत्वाचं असतं. तर जनावरांचा जो आहार आहे त्याच्यामध्ये जे वेगवेगळे घटक असतात त्याच्यात प्रामुख्याने हिरवा चारा आणि वाळलेला चारा आणि त्याचबरोबर खुराक, ज्याला आपण संहित खाद्य असं पण म्हणतो, अशा प्रकारचा तो वेगवेगळ्या 3 घटकांचा, त्याच्याशिवाय मिनरल असतील, विटॅमिन्स असतील, असा तो एकत्रित करून तो आहार त्यांचा दिला गेला पाहिजे. आता जसं आपण आपला आहार ठरवतो, आपण ज्यावेळेस आपण जेवण करतो त्यावेळेस आपल्या ताटामध्ये भाजी आणि भाकरी असते किंवा चपाती असते, त्यासोबत वरण भात असतो, कदाचित लोणचं असेल, पापड असेल, हे जसे सर्व घटक त्याच्या आपल्या आहारामध्ये असतात, तसंच ह्या
गायींच्या आहारामध्ये देखील हिरवा चारा, वाळलेला चारा, खुराक, मिनरल मिक्सचर्स किंवा क्षार मिश्रण आणि व्हिटॅमिन्स हे सर्व असणं गरजेचं असतं. आता बऱ्याच वेळा काय होतं, आपण जे काही देशी गाई आपल्याकडे जी पद्धत आहे की आपण ते कुठेतरी चरायला सोडतो, त्यांना जे काही उपलब्ध चारा आहे ते खायला मिळतो, खातात आणि परत येतात. आपण काही थोडंफार घरी खायला घातलं तर घालतो, नाही तर मग त्याच्यापासून आपल्याला जे काही दूध उत्पादन मिळेल त्याच्यावरतीच आपण समाधानी राहतो. परंतु असं न करता त्याचा आपण एक शास्त्रीय पद्धतीने आहार ठरवला पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाचे त्यातले जे घटक आहेत ते म्हणजे हिरवा चारा, वाळलेला चारा आणि पशुखाद्य. मिनरल क्षार मिश्रण जे आहे ते कमी प्रमाणात लागतं, परंतु त्याची पण आवश्यकता असते. त्याचबरोबर जीवनसत्वे किंवा व्हिटॅमिन्स त्याची पण गरज असते. आता जो हिरवा चारा आहे, ज्याला ओला चारा आपण असं म्हणतो, ह्यामध्ये प्रामुख्याने दोन प्रकारचा आपण हिरवा चारा उत्पादित करू शकतो. एक तर आहे तुमचा द्विदल वर्गीय, की ज्याच्यामध्ये तुम्हाला मेथी घास किंवा ज्याला आपण लसूण घास म्हणतो किंवा नुसता घास असा पण शब्द आहे, किंवा बरसीम बरसीम किंवा त्याला घोडे घास पण म्हणतो. घोडे घास, चवळी अशी द्विदल वर्गीयातील काही चारा किंवा एकदल वर्गीयातलं जे चांगलं आहे त्याच्यामध्ये मका, ज्वारी, बाजरी, ओट अशा प्रकारची तृणधान्य, याशिवाय वेगवेगळ्या प्रकारची गवत असतील, जसं हायब्रिड नेपियर गवत आहे, जसं जयवंत गवत आहे, यशवंत आहे किंवा प्यारा ग्रास, गिनी ग्रास किंवा दशरथ, दीनानाथ ग्रास अशा बऱ्याच प्रकारची जी गवत आहेत किंवा अ, डोंगरी गवत आहे, कुसळी गवत आहे, पवना आहे, मार्वेल आहे, मोशी आहे, अंजन, दीनानाथ अशा प्रकारची जिरायती गवत की जिथं एक पावसाच्या पाण्यावरती येतील अशा प्रकारची गवत, किंवा मग काही आता उत्तर भारतामध्ये ज्याला कंदयुक्त पिकं म्हणतात, म्हणजे टॅपिओका किंवा बीटरूट किंवा गाजर, टर्निप अशी जे जमिनीत येणारे जे आहेत अशी पण त्याच्या आहारामध्ये आपण वापरू शकतो. तर हा ओला चारा झाला. त्याच्यानंतर आहे वाळलेला चारा किंवा सुका चारा. मग ह्या सुक्या चाऱ्यामध्ये येतो ज्वारीचा कडबा असेल, बाजरीचं सरमाड असेल, गव्हाचं कांड असेल किंवा सोयाबीनचं कांड असेल, भाताचा पेंडा असेल किंवा कडधान्याचं भुसकाट असेल, म्हणजे तुरीचं भुसकाट राहिलं असेल, सोयाबीनचं भुसकाट असेल, असं जे काही असेल उपलब्ध, किंवा आपण एखादा वाळलेला चारा किंवा वाळलेले वैरण पण निर्माण करू शकतो. म्हणजे समजा तुम्ही ज्वारी लावली, फुलोऱ्यात असताना त्याची कापणी केली आणि मग ती वाळवली, तर तो पण वाळलेला चारा म्हणून आपण जनावरांच्या आहारामध्ये वापरू शकतो. आणि नंतरचा जो महत्वाचा घटक आहे म्हणजे पशुखाद्य. आता हिरवा चारा आणि वाळलेला चारा हे त्याचे मुख्य आहार आहे. जर तुम्ही जनावर चरताना पाहिले असेल तर तो हेच वनस्पती खात असतात. परंतु बऱ्याच वेळा काय होतं की त्याची जी अन्नद्रव्यांची गरज आहे ती ह्या चाऱ्यामधून भागवली जात नाही, आणि म्हणून त्याला ही पशुखाद्य आपण त्याच्या सोबत देणं गरजेचं आहे. आता हे पशुखाद्य वेगवेगळ्या कंपन्यांचे बाजारामध्ये उपलब्ध असतात. म्हणजे गोदरेजचं पशुखाद्य असेल किंवा इतर कुठल्या कंपन्यांची पशुखाद्य, गोळीपेंड असेल किंवा MIDCचं असेल, ते वेगवेगळ्या प्रकारचे पशुखाद्य उपलब्ध असतात, किंवा त्या पशुखाद्यामध्ये जे घटक असतात ते आपण खरेदी करून आपल्या घरच्या घरी देखील तो जो काही आहार आहे ते पशुखाद्य आहे ते बनवू शकतो. मग याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची धान्य, म्हणजे ते सोयाबीन असेल, ती थोडंसं गहू असेल किंवा ज्वारी असेल किंवा मका असेल त्याचं धान्य. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या पेंडी, मग सरकी पेंड असेल, भुईमुगाची पेंड असेल किंवा इतर ज्या प्रकारच्या पेंडी ज्या म्हणजे पेंड म्हणजे तेल काढलं किंवा समजा भुईमुगापासून तेल काढलं की जी राहते ती पेंड. मग अशा पेंडी असतील किंवा चुन्नी असेल, तुरीची चुन्नी असेल, हरभऱ्याची चुन्नी असेल. चुन्नी म्हणजे डाळ मिल मधला जो काही वेस्ट राहतो दॅट इज चुन्नी. किंवा मग त्याच्याबरोबर ब्रँड म्हणजे ज्याला आपण कोंडा म्हणतो. मोठमोठ्या फॅक्टरीमध्ये असा तो कोंडा, म्हणजे भाताचा कोंडा असेल किंवा गव्हाचा कोंडा असेल, हा कोंडा किंवा मग मासळीचं खाद्य असेल, हे असे सगळे वेगवेगळे घटक एकत्र करून आपण आपल्या घरी देखील पशुखाद्य बनवू शकतो. हे पशुखाद्य आपल्याला थोडंसं स्वस्तात पडेल, कारण मार्केटमधलं कसं असतं, तो त्याच्यामध्ये त्यांचा फायदा असतो म्हणून ते थोडंसं महाग विकतात. पण आपण घरच्या घरी जर केलं तर आपल्याला ते स्वस्त पडेल. आता हे तिन्ही घटक का गरजेचं आहे हे आपण समजून घेऊ, की हिरवा चारा, वाळलेला चारा आणि पशुखाद्य तिन्ही का पाहिजे. फक्त हिरवा चारा दिला तर काय होईल, कारण बरेच शेतकरी काय करतात, मका असते तेवढे जाऊन टाकतात किंवा ऊसाची वाडे असतात तेवढे जाऊन टाकतात. तर ह्या सगळ्यांची गरज कशी का आहे ते एक आपण समजून घेऊ. जसं मी तुम्हाला सांगितलं की जसं आपला आहार असतो, आपलं जेवण असतं, आपलं ताट असतं, आपल्या ताटामध्ये आपण असं कधी करतो की सकाळी फक्त भाकरीच खाल्ल्या,
संध्याकाळी भाजीच खाल्ली किंवा आज वरणच प्यायचं, उद्या भातच खायचा, असं आपण कधी करत नाही. तर आपल्या आहारामध्ये काय असतं, भाजी असेल, भाकरी असेल, त्याचबरोबर वरण भात असेल किंवा बाकीचे घटक असतील. ह्या सर्वांनी मिळून आपला तो आहार म्हणजे अ, ते जेवण आपलं जे आहे, ते जेवण आपलं दुपारचं किंवा संध्याकाळचं जे असेल ते जेवण आपलं होतं. तसंच ह्या जनावरांच्या रोजच्या आहारामध्ये हिरवा चारा, वाळलेला चारा आणि पशुखाद्य आणि त्याचबरोबर तुमचं क्षार मिश्रण आणि जीवनसत्व असणं गरजेचं आहे. आता हिरवा चारा बघा, हिरवा चारा कसा असतो, हा कवळा असतो, तो लुसलुसीत असतो, जनावर आवडीने खातात. त्याच्यामधली जी अन्नद्रव्ये असतात ती सहजासहजी उपलब्ध होत असतात शरीरास. आणि त्याचप्रमाणे आवडीने खाल्ल्यावर पोट भरतं, त्याचं पोट पण भरत असतं. त्याचबरोबर तुम्ही म्हणाल मग जर हा हिरवा चारा चांगला आहे तर मग वाळल्या चाऱ्याची काय गरज आहे? तर मित्रांनो हे लक्षात घ्या, एक मी तुम्हाला उदाहरण सांगतो. शेतकरी आहेत आणि त्या दोन शेतकऱ्यांकडे एक गाय आहे, प्रत्येकी एक गाय आहे, तिचं वजन साधारणतः 500 किलो आहे. दोन्ही शेतकऱ्यांना मी सांगितलं की तुम्ही 30 किलो वैरण चारा त्या गायींना द्या. तर पहिल्या शेतकऱ्यांनी काय केलं की त्याच्याकडं हिरवी मका होती, त्याने हिरवी मका चांगली कुट्टी केली आणि त्या गायीला 30 किलो दिली. त्या गायीने ती आवडीने खाल्ली. दुसऱ्या शेतकऱ्याकडे वैरण, वाळलेली वैरण होती, ज्वारीची कडबी होती, मग त्याने त्याची कुट्टी केली आणि खायला दिली. तर ह्या दोन्ही गोष्टींमध्ये, ह्या दोन्ही गायींमध्ये काय फरक झाला, त्यांची जी अन्नद्रव्ये त्यांना किती मिळाली? तर हे त्याच्या आधी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की याच्यामध्ये हिरव्या चाऱ्यामध्ये किंवा कुठल्याही प्रकारच्या चाऱ्यामध्ये किंवा पशुखाद्यामध्ये पाणी असतं. जसं आपल्या शरीरामध्ये पाणी आहे तसं वनस्पतींच्या शरीरामध्ये पण पाणी असतं आणि हे पाण्याचं प्रमाण वेगवेगळं असतं. आता हा जो हिरवा चारा आहे, या हिरव्या चाऱ्यामध्ये पाण्याचं प्रमाण असतं 80% आणि जो वाळलेला चारा आहे त्या वाळलेल्या चारामध्ये साधारणतः पाणी असतं 10%, 10 ते 15, पण आपण 10% धरू. आणि हिरव्या चाऱ्यामध्ये 80% पाणी. आता ज्या गाईला 30 किलो हिरवी मका मिळाली, बरोबर आहे, 30 किलो हिरवी मका मिळाली म्हणजे त्या गाईला जवळपास 24 किलो, त्या 30 किलो पैकी 24 किलो पाणीच तिने खाल्लेलं आहे आणि राहिलेले जे काही 6 किलो आहे तेवढीच तिला अन्नद्रव्य मिळालेली आहे. परंतु जी दुसरी गाय आहे त्या गायीला मात्र फक्त 3 किलो पाणी त्याच्यातून मिळाले आणि राहिलेली जी काही 27 किलो आहे ही अन्नद्रव्य मिळाली. म्हणजे काय की वाळलेल्या चाऱ्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळे अन्नद्रव्यांचं प्रमाण जास्त असतं आणि म्हणून त्यांच्या अन्नद्रव्यांची गरज भागवण्यासाठी हिरव्या चाऱ्याबरोबर वाळलेल्या चाऱ्याची पण गरज असते. पण नुसता वाळलेला चारा देऊन पण चालणार नाही, हिरवा चारा पण देणं गरजेचं आहे, जेणेकरून त्याच्यामधली काही जीवनसत्व आहेत ती पण लवकर उपलब्ध होतील. त्याच्यामुळे पोट पण भरलं जाईल, कारण जनावरांचं पोट फार मोठं असतं. आपलं शरीर 50-60 किलो, 70 किलो वजन आपलं. जनावरांचं वजन मी तुम्हाला सांगितलं 500 ते 700 किलो वजन, 600 किलो वजन. वेगवेगळ्या जातीनुसार ते वेगवेगळं असतं. तर त्या वजनाच्या प्रमाणात त्याची अन्नद्रव्यांची गरज असते आणि म्हणून ती गरज भागवण्यासाठी हिरवा आणि वाळलेला चारा दोन्ही गरजेचं असतं आणि त्याचबरोबर पशुखाद्य, जी मी तुम्हाला सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारचे जे पशुखाद्य आहे ते पण त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे, जेणेकरून त्याची जी काही अन्नद्रव्यांची जी काही गरज आहे भागवली जाईल. आता हा जो चारा आहे तो चारा आपण कशा पद्धतीने त्या जनावरांना दिला पाहिजे, त्याचं कसं नियोजन आपण केलं पाहिजे. जर आपल्याला वर्षभर दूध उत्पादन त्यांच्यापासून पाहिजे असेल, जनावरांपासून, गायींपासून जर पाहिजे असेल, तर वर्षभर त्यांना हा जो काही तिन्ही घटक, चारही घटक तुम्हाला जे सांगितले हे रोजच्या आहारामध्ये त्यांना 365 दिवस मिळणं गरजेचं आहे. तर त्याप्रमाणे आपण आपल्या शेतामध्ये वेगवेगळ्या पिकांची लागवड करणं गरजेचं आहे. मग आता हिरवा चारा देत असताना त्याच्यामध्ये एकदल वर्गीय आणि द्विदल वर्गीय हे पण आपण सम प्रमाणात दिले पाहिजे. म्हणजे समजा तुम्हाला 20 किलो हिरवा चारा द्यायचा असेल तर त्यामधला 10 किलो हा द्विदल वर्गीय. द्विदल वर्गीय म्हणजे काय? लसूण घास, मेथी घास किंवा तुमचा बरसीम किंवा चवळी. आणि एकदल वर्गीय म्हणजे जसं मका असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, हे दोन्ही घटक, कारण जे द्विदल वर्गीय आहे त्याच्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण हे जास्त असतं आणि शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कार्य करण्यासाठी ह्या प्रथिनांची गरज असते. दुधाच्या निर्मितीसाठी देखील प्रथिनांची गरज असते. म्हणून हे प्रथिन कमी नाही पडू म्हणून द्विदल वर्गीय चारांचा समावेश असणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे आपण आपल्या शेतामध्ये लागवड करणं गरजेचं आहे. मग आपल्या गायींना किती चारा लागतो, एका गायीला किती लागतो, मग आपल्याकडे 10 गायी असतील, 10 गायींना किती चारा लागेल, किंवा 100 जर तुमच्याकडे गायी असतील, तुमचा फार मोठा गोठा आहे, 50 गायी, 100 गायी, 200 गायी, तर मग सगळ्या जनावर गोठ्यासाठी रोजचा किती चारा लागेल
याचं आपल्याला नियोजन करणं फार गरजेचं आहे. आता हा जो आहार असतो तो त्याच्या वजनाच्या प्रमाणाशी निगडीत असतो. म्हणजे जनावरांचं वजन कसं काढायचं, कसं माहीत करून घ्यायचं आणि त्या वजनाच्या आधारे त्याचा किती चारा लागेल, वाळलेला चारा किती लागेल, हे कसं ठरवायचं हे आपण नंतर बघूया. ठीक आहे. त्यापूर्वी हे महत्वाचं आहे की तो उपलब्ध असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आपल्या शेतामध्ये हिरवा चारा तो टप्प्याटप्प्याने आपल्याला उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे आपण तशी लागवड करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे पुरेसा वाळलेला चारा देखील असणं गरजेचं आहे. आणि जसं जसं आपल्याला हा जो खुराक लागेल तो पण आपण उपलब्ध करून घ्यावा. म्हणजे बाजारातून घ्या किंवा घरी करा. पण समजा आपण आपल्या जर घरी केला तर एका विशिष्ट प्रमाणामध्ये हे घटक एकत्र केले जातात आणि मग ते आपण भिजून वगैरे तो जो आंबवण ज्याला आपण म्हणतो ते आपण 2 वेळेस त्यांना दिलं तरी दुधाच्या वेळेस चालू शकेल किंवा एकत्र करून दिला तर तो सगळ्यात उत्तम. तर हिरवा चारामध्ये एकदल वर्गीय आणि द्विदल वर्गीय ज्वारी असेल खोड कडक कुट्टी करणं फार गरजेचं. हे सगळ्यात महत्वाचं कुट्टी करणं. कारण जर तुम्ही अशीच अशी ताटं जर मक्याची टाकली तर ते काय करणार, काही आणि काही ताटं जी आहेत ती तशी रात्री असतात ती लावली जातात वाया गेले तर मग दूध उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम. म्हणून कुट्टी करणं गरजेचं आहे. त्याची बारीक कुट्टी करायची. मग ते तुम्ही वाळलेल्या चाऱ्याची कुट्टी करा, हिरवा चारा. आवाज बरोबर येत नाही. हे सर्व मिक्स. हॅलो माने सर. सर आवाज तुमचा कट होतोय. ढगे सर. हा एक मिनिट डिस्कनेक्ट झाला वाटतं. येस. एक मिनिट चालू होतो. हो. स्क्रीन शेअर करा सर. हा दिसतंय का आता बघा. हो Share केलं मी. स्क्रीन इंग्लिश असली तरी चालते सर, चालते. दाखवा फक्त हो हो दिसतंय ना आता तुम्हाला. स्टमकच दिसून राहिलं फक्त. हे मुद्दामच दाखवा सर, सर्व दाखवा. सर्व दाखवा सर्व दाखवा सर. कसं आहे जसं लागेल ना हे आपलं थोडीशी सुरुवातीच सांगतो. हॅलो. तर कुठे गरजेचं आहे तर हे सर्व घटक एकत्र करणं गरजेचं आहे आणि ते तो जो काही त्याचा काय आहे त्याची विभाग करून हा चारा आहे आपण साधारणतः 6 तासाच्या आणि 4 वेगवेगळ्या भागात दिल्यास आजचे चांगल्या पद्धतीने एका दिवसामध्ये 6-7 तासांनी हा द्यायचा. म्हणजे जो काही आपण टोटल त्याचे एक तो 6 तास म्हणजे एकूण 4 द्यायचा. त्याच्यानंतर जी काही हिरवा चारा असतो तो 50% फुलवरत असताना तो आपल्याला त्याची कापणी करायची. हे लक्षात घ्या. 50% फुलवरत असताना त्याची कापणी करायची. म्हणजे त्याच्यामध्ये अन्नद्रव्यांचं प्रमाण हे जास्तीत जास्त असतं. त्याच्यापेक्षा जर कमी लहान असताना जर आपण त्याची कापणी केली तर काय होतं की त्याच्यामध्ये शिवाय आपल्याला वजन आपल्याला त्याचं मिळत नाही आणि ही झाली आणि जर गेली तर त्याची पौष्टिकता ही कमी होत असते. म्हणून चारा कापणी करत असताना ब्रेक होतोय. हॅलो हॅलो आता येतोय का क्लिअर? आता येतोय सर. हा आता येतोय. येतोय क्लिअर. हा ठीक आहे.
तर 50% फुलोऱ्यात असताना त्याची कापणी करणं गरजेचं आहे. नियमितपणे हा हिरवा वाळलेला जो चारा आहे त्यांना नियमितपणे मिळणं ते पण गरजेचं आहे. याच्या ज्या काही वेळा आहेत त्याच्या चारा टाकण्याच्या, चारा देण्याच्या, त्याच्यामध्ये बदल करू नये. त्या वेळेस त्यांना चारा मिळणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यातलं जे अंतर आहे, 2 आहारामधलं अंतर आहे, ते पण नेहमी आपण कॉन्स्टंट ठेवा. त्याच्यामध्ये फारसा बदल करू नये. किंवा ज्यावेळेस आपण चाऱ्यामध्ये बदल करतो, वेगळ्या प्रकारचा चारा देतो, हिरव्या चाऱ्याऐवजी आपण जर लसूण घास देणार असो किंवा सायलेज देणार असो, तर त्या परिस्थितीमध्ये हा जो बदल आपण करतो, हा बदल नेहमी हळूहळू करायचा. बदल करताना काय करायचं, एकदम बदल नाही करायचा की आज लसूण घास दिलेला आहे आणि उद्या एकदम ऊसाची वाढीच त्याला टाकली. असा जो बदल आहे हा एकदम बदल करू नये. कुठलाही बदल करत असताना हा हळूहळू करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आता हे जे काही तुमचं चारा पीक आहे याच्यावरती आपण कीटकनाशके शक्यतो मारू नयेत, कारण हे मारूच नाही, 100% ते टाळावंच, की कारण त्याच्यावरती काही रेसिड्यू राहिले ते पुन्हा आपल्या जनावरांच्या आहारात जातील, जनावरांना विषबाधा होऊ शकते किंवा ते दुधामध्ये जातील आणि दुधामधून ते माणसांच्या आहारामध्ये जाऊ शकतात. म्हणून कीटकनाशकांचा वापर हे आपण या ठिकाणी कटाक्षाने टाळायचा आहे. त्याच्यानंतर मी कुट्टी करायचं एक सांगितलं महत्वाचं, आणि एकत्रित करून त्यांच्या वेळा पाळणं गरजेचं आहे. ज्या त्या वेळेला दररोज तो चारा त्यांना दिलं गरजेचं आहे. आता हिरव्या चाऱ्यामध्ये जे काही आहे त्या ज्या काही वेगवेगळ्या जाती आहेत, त्या मी एक तुम्हाला सांगतो, शक्य असल्यास तुम्ही लिहून घ्या. तर ज्वारीचे जे काही वेगवेगळ्या आपल्या विद्यापीठाच्या ज्या जाती आहेत त्याच्यामध्ये रुचिरा एक जात आहे, अमृता आहे, मालदांडी आहे, त्याच्यानंतर पुसा चारी म्हणून आहे. अशा ज्वारीच्या वेगवेगळ्या जाती आहेत. त्याच्यानंतर मक्यामध्ये आफ्रिकन टॉल सगळ्यांना माहितीच आहे आपल्याला. त्याच्यानंतर मांजरी कंपोजिट एक आहे, गंगा सफेद आहे, विजय म्हणून एक आहे. अशा वेगवेगळ्या जाती आहेत. त्याच्यानंतर बाजरी आहे, बाजरीमध्ये जायंट बाजरा आहे, राजको बाजरा आहे, ओट ज्याला सातू म्हणतो, हे गव्हासारखं दिसणारं पीक आहे, की ज्याच्यामध्ये फुले हरिता ही एक व्हरायटी आहे. पुढे बस हॅलो हा हॅलो. सर, आता येतोय क्लिअर सर. क्लिअर येतो ना? बरोबर, ठीक आहे, ठीक आहे. आता बाहेरच बसतो मी. ओके. तर ओट म्हणून एक पीक आहे की ज्याचं फुले हरिता किंवा केंट अशा काही जाती आहेत. त्याच्यानंतर लसूण घासाचे हे जे काय आहे हे एक बहुवार्षिक पीक आहे. आपल्या सर्वांना माहिती, एकदा त्याची लागवड केली तर 3 वर्ष साधारण हे पीक आपल्या शेतामध्ये राहतं. 21 दिवसाला त्याची कापणी येत राहते. तर लसूण घास हे एक द्विदल वर्गीयातील अतिशय पौष्टिक, जनावरांना अतिशय आवडीने खातात असं हे एक पीक आहे. तर ह्या लसूण घासाच्या वेगवेगळ्या जाती आहेत. त्याच्यामध्ये RL88 ही एक जात आहे. त्याच्यानंतर आनंद 2, आनंद 3, सिरसानायन ह्या पण जाती आहेत. त्याच्यानंतर बरसीम आहे, की बरसीमच्या ज्या जाती आहेत त्याच्यामध्ये मेस्कावी, वरदान अशा काही जाती आहेत. आता संकरित नेपियर हे पण एक बहुवार्षिक चारा पीक आहे. त्याच्या फुले यशवंतपुरी, आता फुले जयवंत त्याच्यामध्ये एक हायब्रिड आपण डेव्हलप केलेलं आहे. त्याच्यानंतर स्टायलो हमाटा आहे, फुले क्रांती आहे. त्याच्यानंतर चवळीच्या काही जाती आहेत, जसं श्वेता आहे, बुंदेल लोबी आहे. त्याच्यानंतर तर हे वेगवेगळ्या प्रकारच्या हिरव्या चाऱ्यांच्या ज्या काही जाती आहेत तर त्याची आपण लागवड करू शकतो. एकदल वर्गीय, द्विदल वर्गीय ह्या दोन्ही चारा पिकं आपल्या शेतामध्ये असणं गरजेचं आहे. तर त्याच्यानंतर जो आहे ते वाळलेल्या चाऱ्यामध्ये मग जे काही आपल्याकडे उपलब्ध असेल, ज्वारीचं भुसकाट असेल, ज्वारीचा कडबा असेल किंवा तुमचं तुरीचं भुसकाट असेल, सोयाबीनचं भुसकाट असेल किंवा इतर कुठलाही जो उपलब्ध वाळलेला चारा असेल त्याच्यावरती रासायनिक प्रक्रिया करून आपण तो जनावरांच्या आहारामध्ये वापरू शकतो. आणि पशुखाद्यांचं मी तुम्हाला सांगितलं की त्याची जी काही
मात्रा आहे ते घरच्या घरी कसं पशुखाद्य करायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. त्यापूर्वी हे जे तुम्हाला चित्र मी बऱ्याच वेळाचं दाखवतोय, की बरेच जण म्हणतात हे काय आहे आणि तेच तेवढं दिसतंय. तर बाकीच्या स्लाइड्स काही फार महत्त्वाच्या नाहीत. पण ही स्लाइड सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. त्याचं कारण असं आहे, की जनावरांचा जो आहार आहे, तो आपल्या आहारापेक्षा फार वेगळा असतो. म्हणजे ते पूर्णपणे जे काही हिरव्या वनस्पती, वाळलेल्या वनस्पती त्याच्यावरती अवलंबून असतात. हे जर आपण खाल्लं तर हे आपण पचवू शकत नाही. म्हणजे एकदल म्हणजे आता ह्याच्यामध्ये या प्राण्यांना आपण रवंथ करणारे प्राणी म्हणतो. आता पचन संस्थेचा जर विचार केला, तर त्या ठिकाणी 2 प्रकारच्या पचन संस्था आपल्याला साधारणपणे प्राण्यांमध्ये आढळून येतात. तर याच्यामध्ये एक आहे ज्याला आपण रवंथ करणारे प्राणी म्हणतो, ज्याला रुमिनंट्स. याच्यामध्ये गायी, म्हशी आणि शेळ्या आणि मेंढी यांचा समावेश होतो, की ज्याच्या पोटाचे 4 भाग असतात आणि आपल्यासारखे जे आहेत, ज्याला सिंगल स्टमक, जे रवंथ न करणारे, अशा प्रकारचे वेगळे प्राणी असतील. कोंबडीमध्ये असेल किंवा पिग्समध्ये असेल, हे यांच्यामध्ये जे काही साधे पोट असतं आणि याच्यामध्ये जे कंपाउंड स्टमक असतं. जी काही गायी, म्हशी, शेळ्या आणि मेंढ्या आहे, याच्यामध्ये कंपाउंड स्टमक म्हणजे काय? तर त्याच्या पोटाचे 4 भाग असतात आणि हे 4 भाग कुठले असतात तर तुम्हाला त्या चित्रामध्ये दिसेल. तर या ठिकाणी जे दिसतंय, हा जो सुरुवातीचा भाग आहे, हे जे पोट आहे, त्याला पहिलं पोट म्हणजेच त्याला रुमेन म्हणतात आणि त्याच्या पुढचा जो भाग आहे इथे खाली आल्यानंतर हे आहे रेटिक्युलम. त्याच्या पुढचं जे आहे ओमॅझम आणि शेवटचं आहे अबोमॅझम. याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो? रुमेन म्हणजे कोठी पोट. त्याच्यानंतर पुढचं जे आहे, त्याला आपण जाळी पोट म्हणतो, ज्याला रेटिक्युलम हा पण शब्द आहे आणि त्याच्यानंतर ओमॅझम ज्याला पडदे पोट असं पण म्हटलं जातं आणि सगळ्यात शेवटचं जे आहे, त्याला म्हणायचं अबोमॅझम किंवा खरे पोट. अबोमॅझम किंवा खरे पोट असे 4 प्रकारचे पोट ह्या गायींना असतात आणि ह्या 4 पोटांमुळेच वेगवेगळ्या प्रकारचा चारा जो आहे, ते त्या ठिकाणी पचवू शकतात. आता हे कसं पचन ह्याच्यामध्ये चालतंय? तर गायी काय करतात, ज्या वेळेस त्यांच्यासमोर आपण चारा टाक टाकला जातो, तर तो तोंडावाटे खाऊन तो पहिल्यांदा येतो तो या ठिकाणी पहिल्या कोठी पोटामध्ये येतो. आणि ह्या कोठी पोटामध्ये या ठिकाणी जे असतं ते पाणी असतं आणि त्या पाण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जीवजंतू असतात. म्हणजे बॅक्टेरियाज असतात. मोठ्या प्रमाणात, मोठ्या संख्येने बॅक्टेरिया, फंगस, त्याच्यानंतर प्रोटोझोआज असे वेगवेगळ्या प्रकारचे ते बॅक्टेरियाज जीवजंतू असतात. आणि हे जीवजंतू हा चारा पचवण्याचं काम करतात. पण तत्पूर्वी काय होतं, की ज्यावेळेस तो सगळा चारा खाऊन घेतला जातो, तो ह्या पोटामध्ये साठवला जातो. ठीक आहे. आणि नंतर ज्यावेळेस जनावर निवांत होतं, शांत होतं आणि खाली बसतं, तर ते रवंथ करायला लागतं. हे रवंथ फक्त हे प्राणीच करू शकतात. आपण रवंथ करू शकत नाही. ते रवंथ करतात म्हणजे काय करतात, यातला काही चारा ते परत तोंडामध्ये घेतात आणि तो चारा बारीक चावला जातो आणि त्या चाऱ्यासोबत लाळ मिक्स केली जाते. लाळ मिक्स करून त्याचा एक गोळा तयार केला जातो आणि तो पुन्हा गोळा हा ह्या कोठी पोटामध्ये येतो. आणि मग एकदा तो बारीक झालेला आणि तो लाळ मिक्स चारा इथं आला, की ती सगळे काही जीवजंतू असतात, तो सगळा पचवतात आणि त्याच्यापासून जी काही अन्न घटक उपलब्ध होतात ते शरीरामध्ये शोषले जातात. तर हे ज्या ठिकाणी जे काही पचन होतं, हे सगळ्यात महत्वाचं पचन हे जनावरांमध्ये होत असतं. आता आपण जर समजा या ठिकाणी जर जनावरांना चाराच दिला नाही, बराच वेळ उपाशीच ठेवली, तर काय होतं ह्यातले जे काही बॅक्टेरिया, जीवजंतू असतात ते मरतात आणि मग मेले की त्यांची संख्या जर कमी झाली, तर मग जो होणार आहे पुढचं, त्याच्यावरती त्याचा विपरीत परिणाम होतो. चांगल्या पद्धतीने त्याचं पचन होत नाही. म्हणून जनावरांच्या ज्या आहाराच्या वेळा असतात, त्या वेळेला आपण त्यांना चारा देणं फार गरजेचं असतं. हे सगळ्यात जास्त महत्वाचं पचन आहे. जो काही चारा ते खातात, जे काही खाद्य रोज खातात, त्यातला 80% ते 90% पचन या ठिकाणी या वेगवेगळ्या जीवजंतूंच्या मार्फत होत असतं. त्याच्यानंतर आता समजा आपण लसूण घास आहे. लसूण घासासारखी जी पिकं आहेत, जे द्विदल वर्गीय आहेत आणि जी अतिशय कवळे आहेत, ती पण अशी पिकं एकदम त्याला खायला द्यायची नाही किंवा मोठ्या प्रमाणात खायला द्यायची नाही किंवा उपाशीपोटी पण त्याला खायला द्यायची नाही. जर अशा प्रकारचा जर समजा लसूण घास एकदम त्याच्यासमोर आणला, तर ते आवडीने गप्पा-गप्पा खाऊन टाकतात आणि मग ते खाल्लं की या ठिकाणी काय होतं, हे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया, जीवजंतू असतात, हे काय करतात,
त्याच्यापासून ते खायला लागतात मोठ्या प्रमाणावर आणि एक मोठ्या प्रमाणावर गॅस तयार होतो आणि ज्याला आपण पोटफुगी होतो, पोटफुगी म्हणतो आणि ते खूप मोठ्या प्रमाणात पोट फुगतं आणि त्या केसमध्ये जनावर दगावण्याची पण शक्यता असते. ते जर पोट फोडलं नाही आणि त्यातला जर आपण गॅस बाहेर नाही काढला, तर अशा परिस्थितीमध्ये जनावर दगावण्याची शक्यता असते. म्हणून लसूण घास किंवा अशी जी काही एकदम कवळा चारा असतो, तो एकदम मोठ्या प्रमाणात द्यायचा नाही किंवा उपाशी पोटी द्यायचा नाही. तर तो नेहमी आपण काय करतो, एकदल वर्गीय, द्विदल वर्गीय आणि त्याचबरोबर वाळलेला चारा आणि खुराक या सगळ्यांचं मिक्स करायचं आणि मग तो खायला द्यायचा. आता खुराक जो असतो, खुराक हा पौष्टिक असतो, पचायला सोपा असतो, परंतु तो फार महाग असतो. म्हणून तो जर आपण जास्त वाढवला तर काय होईल, आपला खर्च वाढत जाईल. म्हणून खुराकची मात्रा द्यायची, पण ती अतिशय कमी प्रमाणामध्ये. जेवढं आपल्याला कमी देता येईल, पण त्याची अन्नद्रव्यांची गरज भागेल, या प्रमाणातच आपण त्याला खुराक द्यायचा. आता हा खुराक पण देत असताना नेहमी आपण तो वाळलेला चारा, हिरवा चारा यांच्याबरोबर मिक्स करून देणं गरजेचं आहे. तो जर आपण स्वतंत्रपणे दिला तर काय होईल, या ठिकाणी तो सगळा खुराक गोळा होईल आणि मग त्या ठिकाणी बऱ्याच वेळा काय होतं, लॅक्टिक ॲसिड तयार करणारे वेगवेगळे जे बॅक्टेरिया असतात ते एकदम वाढतात आणि ते लॅक्टिक ॲसिड त्या ठिकाणी काय होतं, साठतं आणि ते शरीरामध्ये शोषलं जात नाही आणि ते शरीरात शोषलं न गेल्यामुळं त्या ठिकाणी जसं आपल्याला ॲसिडिटी होती, अपचन होतं, तशा प्रकारचं अपचन त्या जनावरांना होतं आणि मग त्याची सगळी पचन संस्था त्या ठिकाणी बिघडते आणि मग त्याचा एकूणच पचन संस्थेवर परिणाम झाला, की मग पुढचं दूध उत्पादन असेल किंवा इतर सगळ्याच गोष्टींवरती त्याचा विपरीत परिणाम होत राहतो. म्हणून हा चारा नेहमी एकत्रित करून देणं गरजेचं आहे. तिथून हा चारा पुढच्या पोटामध्ये जातो ते म्हणजे रेटिक्युलम ज्याला आपण जाळीपोट म्हणतो. या जाळीपोटामध्ये बऱ्याच वेळेला काय होतं, जसं खिळे, दगड जर चुकून काही खाण्यात गेले, तर इथं ते साठवले जातात आणि मग तो राहिलेला जो काही अन्न आहे, ते पुढच्या भागामध्ये पाठवलं जातं, ज्याला आपण पडदेपोट किंवा ओमॅझम म्हणतो, की ज्या पडदेपोटामध्ये त्यातलं पाणी जे आहे, अन्नद्रव्य राहिलेली जी काही ते शोषली जातात. तो चारा घट्ट होतो आणि पुढं ह्या ॲबोमॅझममध्ये, की ज्याला आपण खरे पोट म्हणतो. जसं माणसामध्ये जसं अन्नाचं पचन होतं, तसंच या ॲबोमॅझममध्ये एन्झायमॅटिक पचन होत असतं. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाइम्स त्या ठिकाणी सिक्रेट होतात आणि ते अन्न पचवण्याचं काम करत असतात. परंतु ह्या सगळ्या प्रक्रियामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे रुमेन किंवा ज्याला आपण कोठीपोट म्हणतो आणि हे कोठीपोटामधलं पचन अतिशय महत्त्वाचं असतं आणि त्याच्या दृष्टीने आपण त्याची काळजी घेणं फार गरजेचं असतं. तर हे तुम्ही बघा आता या ठिकाणी कोठी पोटातला जो आतला भाग आहे, त्या ठिकाणी आपल्याला दिसेल, की ज्याच्यामध्ये अनडेव्हलप्ड आणि हे डेव्हलप्ड रुमेन आहे. जो पहिला भाग आहे अनडेव्हलप्ड म्हणजे 3 महिन्यापर्यंत जी काही वासरं असतात, त्याच्यामध्ये हे रुमेन फंक्शनल नसतं. म्हणजे ते कार्यान्वित झालेलं नसतं. तर त्या ठिकाणी आपण त्याला जे आईचं दूध आहे, तेच पाजत असतो. हळू आपण त्याला शिफ्ट करून मग त्याचं ते हळू रुमेन जे काय आहे, कोटीपोट त्याचं डेव्हलप होत असतं. तर पुढच्या ह्याच्यात तुम्हाला दिसेल, की हे कोटीपोटाच्या आतली जी रचना आहे, ती कशा पद्धतीने आहे, ते कसं त्याचे पॅपिली डेव्हलप होतात आणि मग हळू ते पचन होऊन त्याचं शोषण ते आतमध्ये केलं जातं. तर हे समजून घेणं फार गरजेचं आहे. तर जे काही तुम्हाला मी सांगितलं, वेगवेगळ्या प्रकारचे जे काही अ, जीवजंतू असतात, ते कोणते जीवजंतू असतात? तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल बॅक्टेरिया आहेत, प्रोटोझोआ आहेत, अरॅकीज आहेत, फंगाईज आहेत आणि बॅक्टेरियोफेजेस आहेत आणि यांची जर संख्या जर बघितली तर तुम्ही ते लाखो आणि कोटीमध्ये असे जीवजंतू असतात आणि हे पचनाचं काम करत असतात आणि ह्या जीवजंतूंना मी तुम्हाला सांगितलं की चारा बदल करत असताना बदल हा नेहमी स्लो करायचा. हळू बदल करायचा. समजा तुम्ही त्याच्या आहारामध्ये मुरघास टाकणार आहात किंवा प्रक्रिया केलेला वाळलेला चारा देणार आहात. तर हा चारा देत असताना सुरुवातीला त्याला अर्धा किलो, 1 किलो पहिल्या दिवशी, नंतर दुसऱ्या दिवशी 2 किलो असं ती क्वांटिटी वाढवत जाणं गरजेचं आहे. कारण हे जे काही जीवजंतू आहे, ह्यांना पण तो नवीन चारा जो आहे, ती पचवण्याची क्षमता निर्माण होणं गरजेचं असतं. आणि तसं जर झालं नाही, तर मग बऱ्याच वेळा जनावरांना पचनाचे आजार होतात आणि मग व्यवस्थित पचन नाही झालं, तर मग मग पुढं फार त्याचा विपरीत परिणाम होतो. तर जनावरांमध्ये अशा पद्धतीने चारा देणं आणि त्याची रवंथ करण्याची प्रक्रिया ही पण फार महत्वाची आहे. एकदा आपण चारा दिला, की ते खातात मी तुम्हाला सांगितलं आणि ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस ते रवंथ करतात आणि त्याच्यामध्ये लाळ मिक्स केली जाते आणि ही लाळ ज्यावेळेस त्याच्यामध्ये मिक्स होते आणि ती पोटामध्ये जाते, त्यावेळेस ह्या जीवजंतूंची जी काही ऍक्टिव्हिटी आहे ती वेगाने होते. मोठ्या प्रमाणात होते आणि चारा हा चांगल्या पद्धतीने पचवला जातो. त्याच्यामुळे रवंथ करणं ही जनावरांच्या त्या
सगळ्या आहार व्यवस्थापनामधली अतिशय महत्वाची प्रक्रिया आहे. बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवल्या तरी चालतील, परंतु जनावरांचं रवंथ करणं फार महत्वाचं आहे. जर गायी शांतपणे बसून रवंथ करत असतील तर याचाच अर्थ ते अन्न पचवतायत आणि याचाच अर्थ ते दूध निर्माण करतात. म्हणून त्यांना आपण काय करायचं, जे काही त्यांचं रवंथ करणं आहे ते चालू द्यायचं. आपलं जर साफसफाई करायची असेल तर आपण ती इतर वेळेस करावी, पण तो रवंथ करताना त्याला कधीही हटकायचं नाही किंवा त्याला उठवायचं नाही किंवा त्याला डिस्टर्ब नाही करायचं. तर हे पण आहे महत्वाचं. तर हे कशा पद्धतीने हे कार्य करतात बॅक्टेरिया, फंगाय ते या ठिकाणी सांगितले. या खोलात आता आपण जाण्याची फारशी गरज नाहीये. तर जर हा झाला तुमचा त्याची पचन संस्था, ते कशा पद्धतीने पचवतात आणि मग का हिरवा चारा, वाळलेला चारा आणि बाकीचे घटक का महत्वाचे आहेत. तर वाळलेला चारा पण फार महत्वाचा आहे, परंतु बऱ्याच वेळा जो आपल्याकडं गव्हाचं कांड असेल किंवा भाताचं पिंजर असतं, याची जी काही पौष्टिकता असते ती अतिशय कमी असते. आणि मग ही पौष्टिकता जर वाढायची असेल तर आपल्याला त्याच्यावरती प्रक्रिया करणं गरजेचं आहे. अतिशय सोपी आणि साधी प्रक्रिया आहे, ज्याला आपण युरिया प्रक्रिया म्हणतो. जो युरिया आपण खत म्हणून शेतामध्ये वापरतो, असा युरिया मोठ्या प्रमाणावर आपल्या शेतकऱ्यांकडे उपलब्ध असतो. आणि मग काय करायचं, की त्याची प्रक्रिया करण्याची अतिशय पद्धत पण सोपी आहे. याचा फक्त मात्रा आणि त्याची जी काही प्रोसिजर आहे आणि तो कसा खायला घालायचा हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. युरिया आपण प्रक्रिया करू शकतो, याचा अर्थ जनावर युरिया खात नाहीत. जर तुम्ही चुकून त्याला युरिया खाऊ घातला, तर पाण्यावाटे किंवा कशावाटे तर ते त्याच्या पोटामध्ये मध्ये मोठा गॅस तयार होऊन ते जनावर दगावण्याची शक्यता असते. म्हणून योग्य प्रमाणातच युरियाचा वापर करणं गरजेचं आहे आणि हा युरिया डायरेक्ट न खायला घालता त्याची चाऱ्यावर प्रक्रिया करूनच तो जनावरांना खायला घालणं गरजेचं आहे. तर आता ही प्रक्रिया करायची असेल तर युरियाची किती मात्रा वापरायची? तर समजा 100 किलो आपल्याकडं गव्हाचं कांड असेल, तर आपण त्याच्यासाठी 4% युरिया, 4% म्हणजे 100 किलो कांडासाठी 4 किलो जास्तीत जास्त युरिया आपण वापरायचा आहे. त्याच्यापेक्षा जास्त युरिया वापरायचा नाही. त्याच्यानंतर हा युरिया आपल्याला काय करायचा आहे, त्या कांडावरती पसरवायचा आहे. एक प्लास्टिकचा कागद खाली प्लेन पसरवायचा. त्या प्लास्टिकच्या कागदावरती एक साधारणतः 6 इंचचा थर टाका गव्हाचा कांडाचा. मग ही युरिया पाण्यामध्ये मिक्स करा. त्याच्याबरोबर 1 किलो मीठ टाकलं तरी काही हरकत नाही. 1 किलो खनिज मिश्रण टाकलं तरी चालेल आणि ते सगळं मिक्स केलेलं त्याच्यावरती एक थर द्या. पाणी त्याच्यावरती शिंपडायचं. मग दुसरा थर टाका, परत पाणी शिंपडा. असं थरावरती थर ठेवून पूर्ण एक त्याचा ढीग झालाय, की अजून ते प्लास्टिकच्या कागदाने दुसऱ्या झाकून ठेवायचं. झाकल्यानंतर आपण त्याला पूर्णपणे दडपून टाकायचं. त्याच्यामध्ये बाहेरून कुठली हवा किंवा पाणी जाऊ नये. मग अशा परिस्थितीमध्ये 21 दिवस आपण ते तसं ठेवायचं. 21 दिवसानंतर ते आपण एका बाजून जर ओपन केलं, तर आपल्याला लागेल तेवढा तो चारा काढून घ्यायचा. त्या चाऱ्यावरती कवक वगैरे वाढलेला असू नये किंवा त्याला वास सडलेला किंवा कुजलेला येऊ नये, असं शक्यतो होत नाही. परंतु जर चुकून पाणी जास्त टाकलं गेलं तर सडण्याची शक्यता असते. पण क्वचित असं होईल. तर मग एकदा तो चारा प्रक्रिया झाली, तर तो बाहेर काढायचा, मोकळा करायचा, अतिरिक्त अमोनिया हवेत निघून जाईल आणि मग तो प्रक्रिया केलेला चारा आपण जनावरांच्या आहारामध्ये वापरू शकतो. आता हा वापरत असताना काय करायचंय, हा जो चारा नवीन टाकायचा आपल्याला प्रक्रिया प्रक्रिया केलेला, तर तो हळू आपण त्याच्यात वाढ करायची. आधी तुम्ही अर्धा किलो टाका, 1 किलो टाका, दुसऱ्या दिवशी 2 किलो टाका, नंतर 3 किलो टाका. मग जो काही आपल्याला त्या गायींना चारा द्यायचा आहे, साधारणतः 5 ते 6 किलो आपल्याला वाळलेला चारा रोजचा द्यायचा आहे. तो असा 5 ते 7 किलो वाळलेला चारा आपण नियमितपणे मग हा प्रक्रिया करून देऊ शकतो. की ज्या गव्हाच्या कांडामध्ये प्रथिनांचं प्रमाण अत्यंत कमी म्हणजे 0% असतं. ते साधारणतः 4% पर्यंत वाढू शकतं. एकूण पचनीय पदार्थ जे ज्याला टी-डी-एन म्हणतो आपण समजा, की जे 40% कमी आहे ते 60% आसपास म्हणजे त्याची जी पौष्टिकता आहे थोडक्यात त्याच्यातलं अन्नद्रव्यांचं प्रमाण वाढतं. त्याची चव सुधारते कारण आपण त्यात थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे आणि मग तो चारा जनावरं आवडीने खातात. तर अशा पद्धतीने तो वाळलेला चारा पण आपण त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे आणि खुराक मी तुम्हाला सांगितलं खुराकाचं जे आहे, ते आपण घरच्या घरी आपण तो बनवू शकतो. तर तो कसा बनवायचा थोडक्यात काही मिश्रणांची माझ्याकडं हे आहेत, फॉर्म्युला आहेत. तुम्ही लिहून घेतलं तर बरं होईल. साधारणतः समजा एक तुम्हाला सांगतो सुरुवातीला. एक 100 किलो जर समजा तुम्हाला खाद्य बनवायचं असेल घरच्या घरी, तर गव्हाचा जो कोंडा आहे, तो घ्यायचा आहे 42 किलो. तुरीची चुन्नी घ्यायची 40 किलो.
शेंगदाणा पेंड घ्यायची 15 किलो, मीठ 1 किलो आणि क्षार मिश्रण 2 किलो. असं सगळं मिळून तुम्ही घ्यायचं तो 100 किलो चारा, 100 किलो खुराक तो बनवायचा आहे. आणि मग आपल्या गरजेप्रमाणे तो चांगला मिक्स करायचा. ठीक आहे. मिक्स करून ठेवायचा आणि जशी आपल्याला गरज लागेल त्याप्रमाणे तो वापरू शकतो. तर हा वापरत असताना आपण शक्यतो त्याच्यावरती म्हणजे पाण्यात जर तो भिजवला तर तो चांगल्या पद्धतीने त्याचं पचन होतं. मग काय करायचं हा हळूच जेवढा सांगा सर, आपल्याला हळूच सांगा, पुन्हा सांगा. बरं सांगतो. गव्हाचा कोंडा तुम्ही लिहून घ्या, वेगवेगळ्या प्रकारचे आहेत माझ्याकडं. हं. गव्हाचा कोंडा 42 किलो. तुरीची चुन्नी 40 किलो. शेंगदाणा पेंड 15 किलो. मीठ 1 किलो. क्षार मिश्रण 2 किलो. शेंगदाणा पेंड किती सर? 15 किलो. दोन किलो. क्षार मिश्रण म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे क्षार मिश्रण, मिनरल मिक्सचर मार्केटमध्ये मिळतात. ॲग्रीमिन, मिनामिल, मिनिमिक्स किंवा बेस्ट मिन गोल्ड असे खूप मिनरल मिक्सचर मार्केटमध्ये मिळतात किंवा त्याच्या विटामिन मिळतात. चाटण विटा ज्याला आपण म्हणतो. हो, त्या चालेल. चाटण विटांमधून पण त्यांना क्षार मिळत राहतात. बरोबर ठीक आहे. आहे. तर याच्यामध्ये आपण ती जी पावडर आहे ती 2 किलो टाकायची. असा 100 किलोचा तो हिशोब आहे. ठीक आहे. हो, ठीक आहे. हे एक प्रकारचं मिश्रण आहे. मी दुसऱ्या प्रकारचं एक सांगतो. भाताचा कोंडा आहे 37 किलो. खोबऱ्याची पेंड 30 किलो. शेंगदाणा पेंड 20 किलो. सरकी पेंड 10 किलो. सांगा सर. मीठ 1 किलो आणि क्षार मिश्रण 2 किलो. ठीक आहे सर. याच्यामध्ये आपण धान्याचा भरडा पण वापरू शकतो. आता ज्या ठिकाणी मी भाताचा कोंडा किंवा गव्हाचा कोंडा सांगितलाय त्यातला 50% तुम्ही वेगवेगळ्या धान्याचा म्हणजे गहू असेल किंवा सोयाबीन असेल त्या धान्याचा भरडा पण त्या ठिकाणी वापरू शकता. भरडा म्हणजे जाडं भरडं दळलेलं असेल ते. हो, जरूर. असं दळलेलं ते सगळे हे असे घटक एकत्र करायचे आणि मग तो झाला तुमचा 100 किलो पशुखाद्य. आणि ज्यावेळेस तुम्हाला द्यायचं असेल, समजा आज आपल्याला 10 किलो द्यायचे तर संध्याकाळी द्यायचं असेल तर सकाळी आपण ते पाण्यात भिजवायचं आणि संध्याकाळी जनावरांना खायला द्यायचं किंवा मिक्स करून वापरायचं किंवा संध्याकाळी भिजवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते मिक्स करून जनावरांच्या आहारामध्ये वापरायचं. ठीक आहे. याच्यानंतर आता हे झालं हिरवा वाळलेला आणि तुमचा पशुखाद्य एक झालं. आता हिरवा चारा काय होतो बऱ्याच वेळा आपल्याला पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये त्याची कमतरता नसते. परंतु उन्हाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाण्याची कमतरता असल्यामुळं हिरवा चारा आपल्याला उपलब्ध होत नाही किंवा ज्या काही इरिगेशन फॅसिलिटीज आहेत ते काय करतात की जे ऊसासाठी किंवा इतर काही फळबागा आहेत फळबागांसाठी वापरलं जातं आणि मग चारा उत्पादनासाठी आपल्याला बऱ्याच वेळा पाण्याची उपलब्धता नसते आणि मग हिरवा चारा जर कमी पडला तर त्याचा दूध उत्पादनावरती विपरीत परिणाम होतो. आणि म्हणून काय केलंय एक त्याच्यासाठी एक तंत्रज्ञान जे आहे जे आता फार कॉमन झालंय, सगळ्यांना माहिती आहे की मुरघास. ठीक आहे. तर हा जो मुरघास आहे तो मुरघास आपण म्हणजे हिरव्या चाऱ्यापासून बनवू शकतो चांगल्या पद्धतीचा. आणि हिरवा चारा म्हणून त्याचा वापर आपण ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये त्याची गरज आहे त्यावेळेस आपण त्याचा वापर करू शकतो. ठीक आहे. तर मुरघास कसा बनवायचा, कोणत्या पिकांपासून बनवायचा? तर मुरघासासाठी आपल्याला एकदल वर्गीय पिकं जी असतात जसं मका असेल किंवा ज्वारी असेल किंवा इव्हन बाजरी असेल याच्यापासून आपण चांगल्या प्रतीचा मुरघास बनवू शकतो. द्विदल वर्गीयांपासून चांगला प्रतीचा मुरघास तयार होत नाही किंवा बऱ्याच वेळा होत पण नाही. परंतु जर आपल्याला हे द्विदल वर्गीय
चारा पिकं जर वापरायची असतील द्विदल तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे? एकदल वर्गीय त्या चारा पिकांबरोबर मिक्स करायची. म्हणजे 75% समजा मका असेल, तर 25% तुम्ही त्याच्यामध्ये लसूण घास टाकला तर तो त्याच्यापासून पण आपल्याला मुरघास तयार करता येईल. तर मुरघास म्हणजे काय? तर ह्या मुरघासामध्ये आपल्याला फक्त जसं आपण लोणचं वगैरे बनवतो घरी, तर याच्यामध्ये देखील आपण काय करतो, की हवाबंद आणि पाणीबंद स्थिती निर्माण करतो. हवाबंद म्हणजे त्याच्यामध्ये कुठूनही बाहेरून हवा जाऊ नये किंवा पाणी जाऊ नये. पाणी किंवा हवा जर ते आतमध्ये गेली तर ते सडून खराब होईल आणि म्हणून फक्त आपण काय करतो त्याला हवाबंद आणि पाणीबंद स्थिती निर्माण करतो. त्याच्यासाठी तुम्ही मग सिमेंटच्या टाक्या वापरा किंवा टाक्या बनवा किंवा सिमेंटचे पाईप वापरू शकता किंवा आजकाल वेगवेगळ्या प्लास्टिकचे जे काही बॅग्स मिळतात, की की त्या प्लास्टिकच्या बॅगमध्ये पण मग ते 1 टनाच्या, 2 टनाच्या, 5 टनाच्या त्या बॅगचा पण वापर आपण त्या ठिकाणी करू शकतो. मग ह्याच्यामध्ये आपल्याला परत काय करायचं, की जो मका आपण लागवड केलेली आहे, तो फुलोऱ्यात असताना त्याची कापणी करायची. कापणी केल्यानंतर त्याची कुट्टी करायची आणि मग त्या बॅगमध्ये असेल किंवा त्या सिमेंटच्या पाईपमध्ये असेल, ते आपण काय करायचं थरावर थर आपण ठेवत ते त्याच्यामध्ये भरायचा. पण काळजी ही घ्यायची, की ती सिमेंटचा पाईप असेल किंवा ती टाकी असेल, तर त्याला खालच्या बाजूला आहे ना, एक खिडकी ठेवली पाहिजे, जेणेकरून आपल्याला जेव्हा त्याची गरज आहे, त्यावेळेस आपण त्याला तो काढू शकतो आणि जनावरांच्या आहारामध्ये वापरू शकतो. तर मग हा कुट्टी केलेला चारा थरावर थर त्याच्यामध्ये आपण टाकायचा. याच्यासोबत आपण बऱ्याच वेळा मीठ टाकू शकतो. त्याच्यामध्ये खनिज मिश्रण टाकू शकतो किंवा काही प्रमाणात युरिया किंवा आणि मळीचा पण वापर आपण त्या ठिकाणी करू शकतो. मग त्याच्यासोबत आपण साधारणतः ते टाकू शकतो. तर मग हा थरावर थर पूर्ण त्याला दाबून वगैरे पॅक करायचा. वरून प्लास्टिकच्या कागदाने झाकून घ्यायचं आणि पुन्हा त्याला 30 दिवस, 1 महिना पूर्णपणे पॅक हवाबंद स्थितीमध्ये ठेवायचं आणि मग त्याच्यानंतर जसा तो लागेल 1 महिन्यानंतर आपल्याला किंवा आपण डायरेक्ट उन्हाळ्यामध्ये समजा ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण मुरघास बनवला आणि आपल्याला मार्च, एप्रिलमध्ये आपल्याला तो पाहिजे आहे. एप्रिल महिन्यामध्ये एका बाजून ओपन करायचा. मग जेवढा लागेल तेवढा मुरघास काढायचा आणि मग तो जनावरांना हिरवा चारा म्हणून आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. आता हे करत असताना आपण त्याची काळजी घ्यायची, की बुवा तो खराब झालेला नाही ना याची ती खात्री करायची. म्हणजे खराब झालेला कसं कळणार आपल्याला? तर त्याला जर सडका वास येत असेल किंवा कुजला असेल तो किंवा त्याच्यावरती काही बुरशी वाढली असेल, तर तो खराब झाला. असा ते चारा वापरायचा नाही जनावरांच्या आहारामध्ये. तर तो जो चांगला आहे, त्याला आंबूस गोड वास येतो आहे, अशा प्रकारचा जो चारा आहे तो मुरघास, तो आपण जनावरांच्या आहारामध्ये वापरू शकतो. शिवाय हा बदल करताना काय करायचा, हळू बदल करायचा. सुरुवातीला मुरघास देताना त्यांना 1 किलो द्या, दुसऱ्या दिवशी 2 किलो द्या. कारण मी तुम्हाला सांगितलं, की ही जी पचन संस्था आहे, ही इतर प्राण्यांपेक्षा वेगळी आहे. त्याच्यामध्ये जीवजंतूंच्या मार्फत हे पचन होत असतं मोठ्या प्रमाणावर आणि म्हणून त्या जीवजंतूंना देखील हा नवीन चारा ॲक्सेप्ट झाला पाहिजे किंवा त्यांना ते समजलं पाहिजे, की कसा पचवायचा, काय करायचंय. त्याला थोडासा वेळ दिला पाहिजे. म्हणून हा बदल करताना नेहमी बदल करायचा. तर मुरघास फारसं काही अवघड नाही मुरघास, पण तो बनवणं पण फार गरजेचं आहे. कारण वर्षभर हिरवा चारा देणं त्या जनावरांना अ, आवश्यक. तर मला असं वाटतं जे काही आहार व्यवस्थापनातले महत्त्वाचे मुद्दे आहेत, ते सगळे जवळपास मी आता कव्हर केलेले आहेत. तर याच्यामध्ये अजून तुम्हाला काही जर म्हणजे शंका असतील, तर आपण आता चर्चेद्वारे आपण हा म्हणजे सोडवू शकतो किंवा त्याचा प्रयत्न करू शकतो. सर स्लाईड बंद केली तरी चालेल आता. बरं, ठीक आहे. हा कोणाला काही शंका असतील तर काही प्रश्न असतील तर हॅलो. हॅलो. हां, विचारा प्लीज. हां, बोला आता. हा सर, दयानंद नव्हे बोलतोय पुण्यावरून. सर तुम्ही जे कोरडा चारा सांगितलं की कोरडा चारा पण आपल्याला दिला पाहिजे ज्यात जीवनसत्व. हॅलो. हां, बोला. कोरडा चारा देणं गरजेचं आहे. हां. हा बोला पण ना. कालच्या असं लेक्चर मध्ये सांगण्यात आलं की पोट भरण्यासाठी फक्त आपला कोरडा चाऱ्याचा द्यावा.
नाही, आता का त्याचे त्यातली दोन जीवनसत्व मिळतात कोरड्या चाऱ्यात? कोरड्या चाऱ्यामध्ये अन्नद्रव्य भरपूर प्रमाणात असतात. त्याच्यामध्ये फायबर्स असतात, कार्बोहायड्रेट्स असतात, काही प्रमाणात प्रथिनं असतात, जीवनसत्व कमी असतील, मिनरल्स असतात, क्षार असतात. शिवाय कसं तुम्हाला मी सांगितलं, की पाण्याचं प्रमाण हिरव्या चाऱ्यामध्ये जास्त असतं. जर 30 किलोमध्ये तुम्ही चारा दिला, तर त्यातलं 24 किलो पाणीच जातं आणि 6 किलो फक्त अन्नद्रव्य जातात. आणि मग अन्नद्रव्यांची गरज भागवण्यासाठी त्यांना वाळलेला चारा देणं फार गरजेचं आहे. अजून एक सर 2-3 प्रश्न होते, विचारू का? विचारा, विचारा, विचारा. विचारा. तुम्ही युरियाचा वापरचं पण सांगितलं, युरियाची आपल्या प्रक्रिया केली पाहिजे. हा, बरोबर, बरोबर. हॅलो. हा, बरोबर, बोला ना. पण सर मी आता जे सेंद्रिय पद्धतीने शेती करतो, म्हणजे जनावरांचा चारा माझा पूर्ण सेंद्रिय पद्धतीने असतो. मग त्या बरोबर, हा. कोरड्या चाऱ्यावर युरियाची प्रक्रिया करावी का? आणि मग तो जनावरांनी जो चारा खाल्ला तर तो दुधात उतरणार नाही का? काही प्रमाणात का होईना तो उतरू शकतो ना दुधात? नाही, नाही, नाही. कसं आहे माहिती का? ज्यावेळेस आपण प्रक्रिया करतो त्याची मात्रा ती जर डायरेक्ट खायला घातला तर तो कदाचित म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की तो जनावरांसाठी घातक ठरतो. कारण त्याचं काय होतं, पोटामध्ये गॅस तयार होतं आणि पोटफुगीमुळे जनावर दगावू शकतात. परंतु प्रक्रिया केल्यामुळे काय होतं, तो त्या पानांमध्ये शोषला जातो आणि पोटामध्ये गेल्यानंतर तो हळू रिलीज होतो आणि हळू रिलीज होत असताना ते काय करतात, ते बॅक्टेरिया खातात. कोण खातं? ते जे काही बॅक्टेरिया, प्रोटोझोआ, फंगस मी तुम्हाला सांगितलं, हा युरिया ते बॅक्टेरिया खातात थोडक्यात. आणि त्यातला जो नत्र आहे, नायट्रोजन आहे, तो युरियाचं नायट्रोजन बॅक्टेरियल प्रोटीन्स मध्ये रूपांतरित होतं. बॅक्टेरियाच्या शरीरामधले जे प्रोटीन्स असतात त्याच्यामध्ये त्याचा बदल होतो आणि मग हे प्रोटीन्स जे काय आहेत, हे पुढं खऱ्या पोटामध्ये गेल्यानंतर त्याचं पचन होतं आणि मग हे प्रोटीन्स पासून अमिनो ऍसिड्स किंवा मग पेप्टाइड तयार होतात आणि जे शरीरामध्ये शोषले जातात. त्याच्यामुळे तो युरिया राहतच नाही. तर त्याचं प्रथिनांमध्ये रूपांतरण होत असतं. हॅलो. लक्षात आलं का दयानंद? अच्छा अच्छा. ओके. हा. हो हो सर. ओके. थँक्यू सर. खूप छान तुम्ही हे सांगितलं. हा, डायरेक्ट खायला थँक्यू सर. घालायचं. हा, ते पचन संस्था ती त्याच्यामुळे ती जी काही वेगळी आहे इतर प्राण्यांपेक्षा, ते समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून मी थोडस ते मध्ये ती स्लाइड दाखवली, ते जास्त गरजेचं होतं. हॅलो. हा, बोला. नेक्स्ट. हॅलो. हा, बोला. हा, मी महेश खाटेकर बोलतोय. महेश खाटेकर, अच्छा, बोला. नाशिकमध्ये. बोला की सर. तर विषय असा आहे, तुम्ही जो विषय सांगितला होता की गाईचं वजन मोजण्याचा एक विषय बाकी राहिला. हा, हा. आणि दुसरी गोष्ट, कालवडींसाठी काही खुराक आहे का स्पेशली? कालवडींचं ना व्यवस्थापन. बरं, हा. खुराकाचं व्यवस्थापन किती बरं, दिवसापासून आणि किती दिवसापर्यंत बरं, बरं. ठीक वयाच्या? आहे. आता हे वासरांची निगा आणि कालवडींचं आपण नंतर चर्चा करूया, समजा त्याला थोडासा वेळ लागेल. पण हे जे तुम्ही प्रश्न विचारला की वजनाच्या आधारे कसं काढायचं, बरं का? तर हो. साधारण आता ह्या ज्या आपल्या देशी गायी आहेत, पर्टिक्युलरली ही जी सहीवाल आहे, हिचं जे हम्म, वजन आहे ते 350 ते 400 हम्म, किलोच्या आसपास असतं. बरोबर की नाही? आता ज्या विदेशी किंवा संकरित गायी असतात, त्यांचं जे वजन आहे ते 550 च्या पुढं असतं. 550-600 किलो. वजन जर जास्त असेल संकरित गायीचं, त्याप्रमाणे त्याला आहार देणं गरजेचं आहे. परंतु बऱ्याच वेळा आपल्याकडनं ते होत नाही आणि मग त्यापासून आपल्याला जो काही त्यांचा परफॉर्मन्स मिळायला पाहिजे तो आपल्याला मिळत नाही. पण देशी गायींमध्ये 350-400 किलो वजन म्हणजे तिला आहार पण इतर संकरित गायींपेक्षा तुलनात्मक कमी लागत असतो. ठीक आहे. तर ते वजन कसं काढायचं, तर वजन काढण्यासाठी जे काही सूत्र आहे, त्याचा एक व्हिडिओ मी ऍक्च्युअली केलेला आहे. YouTube वरती मी टाकलेला आहे. तुम्ही जर माझ्या नावाने सर्च केला तुम्हाला तो मिळून पण जाईल. तर मी आता परत एकदा सांगतो तुम्हाला. एक साधं त्याला एक सूत्र आहे. गायीची हम्म, आपल्याला लांबी मोजायची आहे हम्म. आणि गायीची आपल्याला ओके. छातीचा घेर घ्यायचा आहे. तर लांबी कशी मोजायची आणि घेर कसा घ्यायचा ते महत्वाचं आहे. लांबी ही डोक्यापासून शेपटीपर्यंत घ्यायची नाही. नमस्कार सर. या. हाय सर. जनावरांची जी काही लांबी आहे, तो जो लांबी पुढच्या दुधापर्यंत. पायाचा जो लांबी 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 हम्म, म्हणजे पुढच्या पायाचा जो खुबा असतो, त्या खुब्यापासून तर ओके. शेपटीच्या खाली जी काही अंकुचीदार हाडं असतात, त्या हाडांपर्यंत
असा टेप लावायचा. आता हा टेप कुठला? आपला गवंड्याकडे टेप मिळेल किंवा शिलाईचा टेप असेल, तर कुठल्या प्रकारचा टेप तुम्ही घ्या आणि इंचामध्ये त्याची मोजायची. इंचामध्ये, सेंटीमीटरमध्ये घ्यायची नाही किंवा इतर कशात नाही. इंचामध्ये मोजायचं. 50 इंच, 60 इंच काय जी लांबी असेल. लांबी लक्षात आली? आता छातीचा घेर. छातीचा घेर मोजणं अतिशय सोपं आहे. पुढच्या दोन्ही पायाच्या पाठीमागं छातीभोवती गोल असा तुम्ही टेप लावला, की तुम्हाला छातीचा घेर मिळेल. ठीक आहे? हं. आलं लक्षात? बरं. आता सूत्र तुम्हाला सांगतो. आलं. गाईचं लांबी. वजन हां, तर गाईची लांबी गुणिले छातीचा घेर. हं. छातीचा घेराचा वर्ग करायचा. स्क्वेअर ऑफ ओके. चेस्ट गर्थ. हं. छातीचा घेर त्याचा वर्ग आणि ह्याला हं. सगळ्याला भागिले 660. 660. 660 काय कॅल्क्युलेशन आहे? 660 ही फिगर आहे, ती कॅल्क्युलेटर फॉर्म्युला आहे त्याचा तो. ओके. गाईची लांबी गुणिले छातीच्या घेराचा घेराचा वर्ग. वर्ग भागिले भागिले 660. ओके. ओके? येणारं वजन. हां, मग तुम्हाला ते किलोग्रॅम मध्ये गाईचं वजन मिळेल. मग तुम्हाला एका गाईचं जर वजन मिळालं, तर तो त्याचा आहार कसा ठरवायचा? हे पण आपण त्यासाठी स्वतंत्र लेक्चर लागेल. आता एवढ्या ह्याच्यात सगळं कव्हर होणार नाही. ठीक आहे, ठीक आहे. हां, ते मी नंतर सांगणारच होतो या सगळ्या गोष्टी. पण आता 1-1.5 तासात आता तेवढंच होऊ शकेल आपलं. नाही, फार तर महत्वाचं होतं ना याला. हां. तर ते वजनाच्या आधारे मग ते किती हिरवा चारा द्यायचा, किती वाळलेला द्यायचा, किती खुराक द्यायचा, मग द्विदल वर्गीय किती, एकदल वर्गीय किती, ते पण महत्वाचं आहे. तर समजा 350 किलो वजन असेल, 400 किलो वजन असेल, तर त्याला 10 किलो एकदल वर्गीय म्हणजे मका, 10 किलो तुमचा लसूण घास आणि 5 ते 7 किलो समजा ज्वारीची कडबी असेल, ती कडबी आणि साधारणतः 3 ते 4 किलो किंवा दुधाच्या प्रमाणात खुराक हे सगळं घ्यायचं. ठीक आहे. जे काही जाड आहे त्याची कुट्टी करायची. हे सगळं मिक्स करायचं आणि हे साधारण तुम्हाला 3 ते 4 6-6 तासाचे 4 डोसेस. 6-6 तासाचे. आता रात्रीचं जर आपण टाळणार असू, तर मग दिवसभरामध्ये 3 डोसेस आणि रात्री वाळलेला चारा त्याच्या गव्हाणीमध्ये टाकून ठेवायचा. जेणेकरून त्याला भूक लागली तर ते खात राहील. कारण असं आहे की तुम्हाला मी सांगितलं त्याच्यामध्ये जे पोटामध्ये जे काही बॅक्टेरिया आहेत, ते पचनाचं काम करतात आणि ते जर मेले, लक्षात आलं, तर मग त्याचं पचन सगळं बिघडून जातं. ते पचू शकत नाहीत. तर बरोबर. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. ओके, ओके. हॅलो. हां, बोला. हा सर, दयानंद हवडे बोलतोय. आपण जे मिनरल मिक्सचर बोला देतो, की. ते सरसकट सर्व गायींना द्यायचं का गाभण गायींनाच फक्त द्यायचं? म्हणजे आपल्या नाही, दुधाच्या नाही, गायींनाच सरसकट द्यायचं तुम्हाला का सर्व गायींना नाही. द्यायचं? मिनरल मिक्सचरची आवश्यकता ही सर्व जनावरांना असते. ती फक्त कमी जास्त असू शकते. लहान वासरांना वगैरे कमी असेल, मोठ्या गायींना जास्त असेल. तर किती द्यायचं? तर साधारणतः 50 ते 60 ग्रॅम मिनरल मिक्सचरची जी पावडर असते, ती पावडर त्या खुराकाबरोबर म्हणा किंवा पाण्यातून म्हणा किंवा हे जे आपण एकत्रित केलेलं आहे, एवढं ती पावडर त्या ह्याच्यामध्ये टाकायची आहारामध्ये किंवा मग चाटण विटा दुभत्या असतात. दुभत्या जनावरांना 50-60 ग्रॅम द्यायची का मोठ्या जनावरांना 50-60 ग्रॅम द्यायची? ते दुभते असं काय? तेच ना, मोठी जी जनावरं म्हणजे दुधातली जी आहेत, तेच मोठी वाढ झालेली पूर्ण जी असतात, त्यांना साधारणतः 50 ते 60 ग्रॅम रोज. ठीक आहे? तेवढी पावडर देणं गरजेचं आहे. गाभण गायींना गाभण गाईला सुद्धा मिनरल मिक्सचर देणं गरजेचं आहे. त्यांना त्याच्यावर पण देणं व्हिटॅमिन्स पण गरजेचं आहे. व्हिटॅमिन्स पण व्हिटाब्लेंड म्हणून आहे, औषध मिळतं. ते पण तुम्ही त्या पाण्यामध्ये डिझॉल्व्ह करून म्हणा, ते गायींना देऊ शकता. ते व्हिटॅमिन्स पण देणं गरजेचं आहे. परंतु जर हिरवा चारा मुबलक असेल, तर साधारण याची कमतरता आढळत नाही. पण ते सप्लिमेंट म्हणून आपण द्यायचं त्यांना. आणि अजून शेवटचा सर प्रश्न होता, की आपण जे पीठ हे करतो म्हणजे गिरणीतलं नाही का, हं, हं, वेगवेगळ्या प्रकारचं गव्हाचं याचं, ते पीठ जर डायरेक्ट खायला दिलं तर म्हणजे किंवा पाण्यात भिजून वगैरे किंवा कणिक करून दिली तर चालू शकतं का? नाही, आता काय होतं तुम्हाला तेच सांगतो. हे जे काही आपला जो आहार आहे, आपलं जे अन्न आहे आणि जनावरांचं जे अन्न आहे, हां. हे वेगवेगळ्या प्रकारचं आहे. आता हे पीठ दिलं तर काय होणार? ते एकदम पीठ पोटात गेलं, की ते जे बॅक्टेरिया त्याच्यावरती अटॅक करणार आणि ते पचवायला सोपं आहे. ते खात असताना एकदम मोठा गॅस तयार होणार हां. आणि पोटफुगी होणार. पोटफुगी झाली, तर मग त्याच्यात जनावर मरू पण शकतं किंवा ते नाही प्रॉपर ट्रीटमेंट झाली, तर जनावर दगावण्याची शक्यता त्या ठिकाणी असते. म्हणून ते कधीही असं स्वतंत्र असं पीठ वगैरे द्यायचं नाही. तर ते काय नाही, करायचं थोडं तुम्ही
हा, मग ते पीठ जर असेल ना, ते भिजवून तुम्ही मिक्स करा, वाळलेल्या चाऱ्याबरोबर मिक्स करा आणि मग खायला द्या. ओके सर, थँक्यू सर. ओके ओके. हॅलो. हा बोला. हा सर, साताराहून प्रफुल्ल सोलंकी बोलतोय. बोला सर. हा सर, तुम्ही जे पशुखाद्याचं जे मिश्रण सांगितलं होतं 100 हम्म, केजी, हम्म. ते लहान वासरे आणि मोठ्या गायींना सुद्धा चालेल का, दुभत्या जनावरांना का फक्त दुभत्या जनावरांना? नाही, सगळ्यांसाठी तुम्ही ते मिश्रण वापरू शकता. ओके ओके सर, थँक्यू सर. फक्त त्याचा क्वांटिटी कमी जास्त होणार. मोठ्या गायींना जास्त लागेल, लहान वासरांना अर्धा किलो 1 किलो असं लागेल, कालवडींना 1 किलो पर्यंत लागेल. लक्षात आलं का? 1 म्हणजे वर्षाची कालवड मोठ्या दुभत्या जनावरांना तरी सर्वसाधारण किती किलो पर्यंत द्यावा? 3 ते 4 किलो पर्यंत साधारणतः ह्या ज्या आपल्या सहीवाल गायींना तो पुरेसा ठरेल. त्याच्यातही तुम्ही त्या दुधाच्या प्रमाणाशी जर तुम्ही काढलं, समजा एखाद्या गाईचं 10 लिटर दूध असेल, तर 4 किलो तिला खुराक द्यायचा. लक्षात घ्या. 40% दुधाच्या 40% धरा. समजा 5च लिटर दूध देते ती, तर तुम्ही जास्त 4 किलो खुराक देऊन काय उपयोग आहे? ती अननेसेसरी जाड होणार, तुमचा खर्च वाढेल. त्यापेक्षा तिला 2च किलो खुराक द्यायचा. जेवढं दूध आहे त्याच्या 40% असं पण त्याचं सूत्र आहे. याप्रमाणे पण तुम्ही वापरू शकता. ओके, थँक्यू सर. हा. हॅलो. ठीक आहे सर. प्रश्न मला वाटतं संपलेले आहेत. मी पाटील सरांना विनंती करतो की पुढील कार्यक्रम हे करावं. मला वाटतं सर्व शेतकऱ्यांच्या शंकांचं समाधान झालेलं असावं. तर आज या ठिकाणी डॉक्टर समीर ढगे, सहयोगी प्राध्यापक पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय पुणे, यांनी जनावरांचे किंवा देशी गाई, देशी गोपालन आणि त्यांच्या आहाराचे व्यवस्थापन, आहार व्यवस्थापन या विषयावरती सविस्तर माहिती दिली. आपल्या सर्वांना माहिती की जनावरांच्या एकूण खर्चापैकी 70% किंवा 70%पेक्षा अधिक खर्च हा जनावरांच्या आहारावरती होतो आणि त्याच्यामुळे साहजिकच त्याच्यावरती लक्ष केंद्रित करणं हे किफायतशीर दुग्ध व्यवसाय दृष्टीने अत्यंत महत्वाचं असतं. तरी ढगे सरांनी आता सर्व ज्या गोष्टी आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये प्रथिनांचा असणारा स्रोत असेल, त्याचं कार्य असेल, कर्बोदकांचं स्रोत, कार्य, या सगळ्या गोष्टींचा वापर केलेला आहे आणि त्यांनी सर्व शेतकऱ्यांच्या शंकांचं समाधान केलं आहे. तरी मी आपल्या सर्व प्रशिक्षणार्थींच्या वतीने देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या वतीने ढगे सरांचं शतशः आभार मानतो. तसंच सर्व प्रशिक्षणार्थी ज्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे ह्या प्रशिक्षणामध्ये भाग घेतला, प्रश्नोत्तरामध्ये भाग घेतला, आपल्या काही शंका असतील, प्रश्न असतील ते विचारले आणि इथून पुढे जे काही तुम्हाला मार्गदर्शन लागणार आहे, अगोदरच सांगितलेलं आहे, ते कायमस्वरूपी तुम्हाला उपलब्ध होणार आहे. त्याबद्दल काही शंका नको. तरी आपण सर्वजण उपस्थित राहिलात आणि हिरिरीने भाग घेतला त्याबद्दल सर्व प्रशिक्षणार्थींचं या ठिकाणी मी आभार मानतो. आणि आजचा हा जो शेतकरी संवाद तथा प्रशिक्षण व्याख्यान होतं ते या ठिकाणी संपन्न झाला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. ओके, सर्वांच्या मनापासून आभार. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर.